ही लोक आता आपला देश विकायच्या तयारीत आहेत. आजचा व्हिडिओ त्या अंधभक्तांसाठी जे माझ्या कमेंटमध्ये येऊन मला शांतपणे शिकवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे आयडल्स किती नागडे ते कळेल. त्यामुळे चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण असे व्हिडिओ मी नेहमीच बनवत असतो. तर सध्या अंदमान निकोबारचा प्रोजेक्ट भरपूर चर्चेत आहे. मग म्हणलं बघू हा प्रोजेक्ट नेमका का चर्चेत येते. तर विषय असा आहे की मोदी गव्हर्नमेंट अंदमान निकोबारमध्ये विमानतळ, पोर्ट आणि सिटी बनवण्याच्या तयारीमध्ये आहे. मग म्हणलं चांगलीच गोष्ट आहे की भरपूर क्रिएटर पण म्हणतात की आपल्यासाठी बेनिफिशियलच आहे. पण मग थोडा अजून अभ्यास केल्यावर मला समजलं की तिथे 10 ते 12 लाख झाडं कापण्यात येणार आहेत. आणि हा आकडा सरकारने दिलाय. ज्या लोकांनी इंडिपेंडेंट स्टडी केला होता त्यांचं असं म्हणणं आहे की यापेक्षाही जास्ती झाडे कापली जाऊ शकतात. सुरुवातीला मला वाटलं की हा फक्त ट्री कटिंग मुळे झालेला किस्सा आहे, एवढं काय नाही. पण नंतर समजलं की फक्त हे प्रोजेक्ट चालू करण्यासाठी या लोकांनी किती उठाठेवा केला. म्हणजे एन्व्हायरमेंटचे कायदे शिथिल केले आणि त्याचसोबत तिथल्या लोकांची नीट परमिशन पण नाही घेतली असं ऐकलंय मी. आणि यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्याने ते चायनावर दबाव आणणार आहेत. अजूनपर्यंत त्यांना नीट चायनीज प्रोडक्ट बंद करता आले नाहीत आणि एक गव्हर्नमेंटवर दबाव टाकणार म्हणतात. बरं जाऊ दे त्या गोष्टीवर कधी नंतर बोलू. पण मला या प्रोजेक्टच्या मागे एक नाव दिसलं, अदानी पोर्ट्स. आता या ठिकाणी नक्कीच मला आश्चर्य वाटलं, कारण आश्चर्य वाटण्यासारखं कारण पण आहे. आधी अदानी भारतातल्या कोणत्या कोणत्या सेक्टर्स मध्ये हे आहे का? सगळ्यात पहिलं पोर्ट अँड लॉजिस्टिक्स, म्हणजे गुजरात समुद्र बंदर ह्यांच्या अंडर येतं, ज्या पोर्टवर आपला अर्धा देश डिपेंड आहे. त्यानंतर एअरपोर्ट्स, भारतातले 8 एअरपोर्ट ह्यांच्या अंडर येतात. त्यानंतर एनर्जी आणि पॉवर, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईचं 23 कोटीचं धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, ते पण ह्यांच्याच अंडर येतं. त्यानंतर रोड आणि हायवेज, त्यानंतर सिमेंट, गॅस, फॉर्च्यून ऑइल आणि आता तर डिफेन्स मध्ये पण शिरलेत. हे तर मी फक्त 10 कंपन्या सांगितल्या, अशा 500 कंपन्या ह्यांच्या अंडर आहेत. म्हणजे विचार करा केवढी मोठी मोनोपोली आहे. अदानीच्या अंडर अख्खाच्या अख्खा देश येतोय थोडक्यात. मला माहिती आहे की प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे गव्हर्नमेंटला दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देता येतं, पण मोदी गव्हर्नमेंट तर सगळ्याच कामापासून हात झटकायला लागले. आणि अंदमान मध्ये एवढी सगळी झाडं कापली जाणार आहेत, मला तर त्याच्या मागचं पण कारण काहीतरी वेगळंच दिसतंय. हा अदानी काय देश सेवा करत नाहीये का कुठली एनजीओ खोलले नाहीये? ह्याच्यात येणारा सगळा प्रॉफिट तो त्याच्या खिशात घालणार. आणि याला कॉन्ट्रॅक्ट मिळून देणार कोण आहे? तर अंधभक्तांचा मसिया. आणि ज्या अंधभक्तांचे डोळे एवढं सगळं ऐकून पण उघडले नसतील त्यांना माझा सलाम आहे. असंच चाटत राहा. बाकी मला माझ्या एका फॉलोअरने काल कमेंट टाकली की तुम्हाला हुशार वाटला होता, पण तू पण बिना कामाचाच निघाला. मी कमेंट तर नाही दाखवू शकत, कारण मला त्याला डिसरिस्पेक्ट नाही करायचं. पण जे लोक मला त्यांच्या धर्मामुळे, त्यांच्या जातीमुळे, त्यांच्या इगोमुळे, त्यांच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीमुळे फॉलो करत असतील त्यांना मी एकच सांगतो की मी यातील कोणत्याही गोष्टीला खतपाणी घालायला बसलेलो नाहीये. मी भारताचा जागृत नागरिक असण्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी फक्त इथे बसलोय. आणि मी इथून पुढे पण कोणाच्या आयडियोलॉजीला आणि कोणाच्या विचारांना खत नाही घालणार. त्यामुळे जर तुम्ही भारताचे नागरिक म्हणून माझ्यासोबत जोडले जाणार असाल तर तुमचं स्वागत आहे. बाकी या मुद्द्यावर जास्त डिस्कशन करून पण फायदा नाही. आणि माझ्या या देशातील लोकांना फक्त एकच विनंती आहे की डोळे उघडून बघायला शिका. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.